महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाई या सर्वांच्या प्रतिमांना विचारांना प्रथम अभिवादन. आज आपण अण्णांचा पुण्यमोदन दिन यासाठी आपण इथे सगळे उपस्थित आहे. आणि माझे मित्र यशवंत यांनी जो प्रवास सांगितला त्याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे आता यशवंत जो बोलला त्याला मी पूर्ण अनुमोदन देतो. आणि फार उशीर झालेला आहे त्यामुळे माझे 2 शब्द मी आटोपते घेतो. पण अण्णाला मी परिवाराची 36 वर्ष झालं. माझी यशवंतची दोस्ती आहे. यशवंत ज्या दिवशी पुण्यामध्ये आला त्या दिवसापासून आपण सोबत आहे. आणि एक बाप म्हणून बापाने बापाचं काम केलेलं आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरणमध्ये आपण यशवंतची स्टोरी ऐकली. त्याच्या मागे त्याच्या वडिलांचा हात आहे. आणि यशवंत सारखा मुलगा त्यांना भेटलं हे पण त्यांचं भाग्य आहे. आणि खऱ्या अर्थाने तो यशवंत होता. यशवंताने काल एक फोटो टाकला तसं त्याच्यामध्ये त्या वडिलांना व्हीलचेअरवर फिरवत होता. आणि इतके दोघं आनंदी होते. तो सीन होता दवाखान्याचा. पण एक बापाला मुलाची जी सेवा असते ती यशवंतनी सगळी केली, त्यांच्या बहिणीने केली. आणि आमच्या आईने त्यांना जे संस्कार केले ते खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून हे कुटुंब आज इथपर्यंत आलेलं आहे. आणि या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांनी जे घडवलं जे शिकवलं तेच यशवंत बाहेर समाजामध्ये वावरत आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार, बुद्धांची प्रेरणा समाजापुढे नेतात. आणि आईने विचार करूनच बाबासाहेबांच्या मुलाचंही नाव यशवंत होतं. आणि आई वडिलांनी पण विचार करून आपल्या मुलाचंही नाव यशवंत ठेवलं. आणि खऱ्या अर्थाने हा वडिलांचा यशवंतराव झाला आणि समाजाचा यशवंतराव झाला. असे प्रेमळ वडील आज आपल्यामध्ये नाहीये. त्यांचं प्रेम मी अनुभवलंय. त्यांचा जो प्रवास आहे दुःखाचा प्रवास आहे, सुखाचा प्रवास आहे, यशवंतच्या लग्नाचा प्रवास आहे, त्यांची मुलं हे सगळे मी सगळ्या गोष्टीचा मी एक मित्र म्हणून एक सहकारी म्हणून साक्षीदार आहे. आणि अशी प्रगती आपल्या सगळ्या मुलांनी करावी. यशवंतचं उदाहरण आपण सगळ्या मुलांनाही सांगावं. आणि अशी मुलं आपल्या समाजामध्ये यशवंत म्हणून घडतील. रात्री मी घरी गेल्यानंतर बाप म्हणून शोधत होतो. आणि आपला बाप कसा असावा हे अण्णांकडे बघितलं तर छान वाटलं. आणि यशवंत रिटायर होईपर्यंत वडील त्याच्यासोबत होते, आई वडील सोबत होते. याचा मला फार आनंद झाला. असे आमचे प्रेमळ अण्णा, भक्तिमय अण्णा, कबीरांचे वेळ असलेले अण्णा, माया देणारे अण्णा, प्रेम करणारे अण्णा, मुलांना सांभाळणारे अण्णा, गावाला यशवंती घर बांधलं त्याचं कौतुक करणारे अण्णा, आपला मुलगा मोठा झाला त्याचा मान सन्मान करणारे अण्णा, मुलाला आवजावं बोलणारे अण्णा आज आपल्यामध्ये नाहीत. अशा अण्णांना माझ्या लोंढे कुटुंबातर्फे खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम, जय भारत.